हा मोरगावान वर्सेस लोहगाव आणि त्यानंतर पटारे वस्ती आणि मांडेगावान मुली आहे का? एक मिनिट सर. पटारे वस्तीच्या आणि मांडेगावान हा सामना तिथे होईल. मग घ्यायचं का? चला घ्या मग. चला पटारे वस्ती घ्या आणि मांडेगावान घ्या. चला त्या ग्राउंडवर मुलींच्या ग्राउंडवर गुणलेखक म्हणून संतोष ढोले सर तुम्ही मला असिस्ट करणार आहेत पंच म्हणून. आणि गुणलेखक कोण सांगितलं मग अशी? पालवे सर. पालवे सर नाही सांगितलं. पालवे सरांना मोकळे ठेवले. हा हे सर जिने सरांना सांगितलं. आहे माझ्याकडे आहे. सन्माननीय किरण खरात सर आणि विक्रमजी बोरुडे सर, आदरणीय पंच दोघांनी या स्पर्धेची औपचारिक या ठिकाणी सुरुवात होते. एक मिनिट पेंडबाजी सर थोडं पुढे या. पंच तयार आहेत का? गुणलेखक तयार आहेत का? दोघांचं कॉम्बिनेशन ठेवा. ऐका नियम ऐका. ऐका समोर दोन पंच आहेत, गुणलेखक आहे, कॉम्बिनेशन आपलं ठेवा. ओके रेडर मोर्या चिंचोरे. खेळ आवडला टाळ्या वाजवायच्या, आपण सपोर्ट करायचा आपल्या टीमला मस्त पैकी. या ठिकाणी स्पर्धेमध्ये बोनस पॉइंटच्या संदर्भात वाद होऊ शकतो, म्हणून आपण तो बोनस पॉइंट देणार नाही. बाकी सर्व नियम या ठिकाणी लागू राहतील. साक्षी रेड करते वांदोळीकडून. ओके इथं काय नाव आहे? रेडर स्वप्नाली रेड केलेली आहे. आपल्या संघासाठी पॉइंट घेते का पाहायचंय सगळं. आणि मस्त पाणी टॅकल केलं. दोन खेळाडू बाद इशारा दिलाय. साक्षी येळवंडे 2 पॉइंट. मोर्या चिंचोलीने खातं उघडलेलं आहे जबरदस्त पद्धतीने. पाहायचं आपल्याला रिटर्न होतंय का? औपचारिक सुरुवात या स्पर्धेची, परंतु जबरदस्त उत्साह निर्माण झाला पहिल्याच मॅच मध्ये. पॉइंट घेते मॅडम मागे ग्राउंड. ओके रेड पुन्हा एकदा मोर्या चिंचोरे टॅकल करण्याचा प्रयत्न होता आणि घोषित केलाय लगातार तुझा तिसरा पॉइंट. पुन्हा एकदा साक्षीच होते. आता मात्र तिच्यावर प्रेशर आहे. 3 पॉइंट मागे आहेत वानवेळे. घेतो का पाहू द्या. पॉइंट घ्यायचा प्रयत्न चालू आहे तिचा. आणि प्रमुख खेळाडूला बाद केलंय तिने. खातं ओपन केलं वांजोळीचं. थांबा एक समोर लक्ष द्या. समोर पंच काय म्हणतात समोर पहा. डाव्या कोपऱ्यात ऊन होता, परंतु टॅकल करायचा प्रयत्न. काय रेडरला सपोर्ट पाहिजे पांजळीकडून. टॅकल करायचे, पॉइंट मिळवायचे संघाला. चला पंचांचा विसल. चला इकडून रेड टाकायची. ओके चला चला चला. पुन्हा एकदा साक्षी रेड टाकते.
कबड्डीची प्रॅक्टिस झाला. बाकीने आता ते खेळाडू बाद ठरवला का केलेला आहे, परंतु पुन्हा एकदा पाहतोय आपण काय यशस्वी रेड घेते का साक्षी. मोर्या चिंचोरे चांगल्या पद्धतीने खेळत आहे, हँडल चांगलं आहे, गुण 3 गुण मिळून आघाडीवरती आहे. पुन्हा एकदा चला रेड घ्यायची, पटपट पटपट खेळायची आपल्याला. 5-5 मिनिटाचे 2 डाव असतील या कबड्डीसाठी आणि हा फायनलचाच मॅच म्हणायचा आहे. यात जिंकणारा संघ तालुक्याला खेळणार आहे, लक्षात ठेवायचंय. चला लोहगाव शाळेचे विद्यार्थी मॅच चालू आहे तिकडं. इथे घेऊ आपण, इकडे गुण लेखन या कबड्डीसाठी गुणलेखक म्हणून आदरणीय महेश सर, साठे सर हे काम पाहतायत. वैयक्तिक सुरू करा. पुन्हा एकदा मोरे चिंचोरे रेडर एका कोपऱ्यात घातलाय, चांगल्या पद्धतीने अटॅक पद्धतीने खेळतायत मोरे चिंचोरे. वांदोळी पुन्हा एकदा टॅकलचा प्रयत्न नाही, हाणून पाडलाय. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने खेळ काढलाय साक्षी. पुन्हा एकदा रेड. आता मात्र साक्षी किती पॉईंट मध्ये पाहिजे. रेड घेऊन आली, जाते का पुढं तोच आहे या ठिकाणी. थांबा 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 पंच साठे सर मागे आपण थोडं ग्राउंड बदल. ओके 2 मिनिटाचा ब्रेक या ठिकाणी आला. चला या रेड पुन्हा एकदा साक्षी घेऊन आली. साक्षी पॉइंट घालते का पाहायचंय. वांजोळी 1 गुण, मोरे चिंचोरे 3 गुण. 5 मिनिटाचा 3 पॉइंट आहे, तुमचा 1 पॉइंट आहे. 2 गुणाने यांच्याकडे आघाडी आहे. ओके लास्ट 5 मिनिट. 5 मिनिटाचा वेळ. पुन्हा एकदा चला टाळ्यांचा टाळ्या कमी पडतायत. एक गुण. थांबा पंचाचा इशारा येऊपर्यंत थांबायचंय. टॅकलचा प्रयत्न. वाव चांगला डिफेन्स. रेडर दोघंही खेळ चांगला झाला. आता मस्तपैकी गुंतवला खेळाचा दर्जा. आपल्याला बोलले होते काय प्रयत्न. आता मात्र चांगला साक्षी आली. परत एकदा साक्षी रेड करते. एक गुण आता घेतला तिने. 2-3 का मिळते का गुण पाहिजे. शेअरच करतोय संघ आपला. चला 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 लवकर थांबा थांबा. पंचाची विसल आली. थांबायचा इशारा काय पाहायचाय. रुपाली रेड घेऊन आली संघासाठी मोऱ्या चिंचोरे कडून. लीड करतोय मोऱ्या चिंचोरे. 3 एका गुणाचा फरक आहे. रोमांचक चालू या ठिकाणी मुलींचा स्पर्धेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मोठ्या गटातला हा मॅच. 1 गुण घेतलाय का. 1 गुण
एक गुण मोऱ्या चिंचोऱ्या. पुन्हा एकदा हा रेड. साक्षी पुन्हा एकदा साक्षीच आणि जबरदस्त पद्धतीने तिने टॅकल करण्याचा प्रयत्न होता. अँकल होल्ड करायचा प्रयत्न होता परंतु हणून काढलं साक्षीने. एक गुण मिळून गेला संघाला. 3-4 एकाच गुणाचा फरक आहे. वारसिंगाचे खेळ जबरदस्त. काही क्षणांचा खेळ बाकी आहे. एक पॉईंट आपण आता पण कमी ना. उत्कंठावर्धक मॅच. एका गुणासाठी बघा किती झगडावं लागतंय. जोरदार प्रयत्न चालू आहे. एक गुणाने पुढे आणि साक्षी पॉईंट घेऊनच ये, पॉईंट घेऊन ये. साक्षी फिरे. अरे बोनस गुण नाही बोनस नाही तिने पॉईंट घे, पॉईंट घे, पॉईंट घे, पॉईंट. दीड मिनिट बाकी आहे. 1.5 मिनिटाचा खेळ. पॉईंट घे, पॉईंट. चला पॉईंट मिळवायचे. डिफेन्स छान करावं लागेल. रेडरला रेड चांगली करावी लागेल. मागे व्हायचं ग्राउंडच्या आत जायचं नाही तुम्ही. पॉईंट घे, मागे येऊ नको. पॉईंट घ्या म्हणा तिला. पॉईंट घे, एकच लागतोय. रेड करायची. चाल कमान. अरे एक पॉईंट घे फक्त. एकच घे, 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 घे. अरे घे एक पॉईंट. चल माग. एक पॉईंट घ्यायचा फक्त. एक पॉईंट घ्या फक्त. एक पॉईंट, एक पॉईंट, एक पॉईंट. नाही आहे, थांबा 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 2 मिनिट थांबा. गोंधळ नाही करा. किती फॉल झालाय बघा. 1 गुण मिळालाय. वांजोलीसाठी 1 गुण आहे. बरोबरीत आले. एक पॉईंट घे साक्षी फक्त. दोन्ही टीमनी समोर यायचंय. मुलींनी खूप चांगला खेळ केला. वांजोळीच्या मुलींनी विजय खेचून आणला असं म्हणावं लागेल. या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत 4 गुणांनी लीड करत होतो मोऱ्या चिंचोरे. अखेरच्या 1 मिनिटात 2 बॉल झाले. समोर घ्यायचं. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. चांगले खेळ आहेत त्या पण. टाळ्या वाजवा, वाजवा टाळ्या. टाळ्या वाजवा. चांगले खेळ आहेत ते. चांगल्या टाळ्या वाजवा. वांजोळी या ठिकाणी विजय मिळवून तालुक्याला गेलेली आहे. अभिनंदन. खूप चांगल्या पद्धतीने मुलींनी खेळले पण आपली थोडीशी चूक झाली. शाबास.